राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपीमध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. तर मंडळी, आज मी करून दाखवणार आहे तुम्हाला गावरान पद्धतीचा झणझणीत असा खेकड्याचा रस्सा आणि मसाला खेकडा. तर कसं असतं मंडळी, गावाकडे खेकडी आणायची म्हटलं का नाही की कुठं बाजारात वगैरे जायला लागत नाही. तर संध्याकाळच्या वेळेला एक पिशवी घ्यायची आणि निघायचं. ओढ्यामध्ये उलट्या दिशेने चालत जायचं, म्हणजे पाणी जशा पद्धतीने वाहतंय त्याच्या उलट्या बाजूने चालत चालत जायचं. तर ही खेकडी तेव्हा आपल्याला मिळतात. तर ती पकडायला पण आली पाहिजे, नाहीतर त्याचे नांगे मग चावतात. तर आमचं धनी असं गेलं काल आणि खेकडी पकडून घेऊन आले. तर आता ती साफ कशी करायची आणि त्याचं कालवण कसं बनवायचं, त्याचा फ्राय मसाला कसा बनवायचा आणि रस्सा कसा बनवायचा ते आज समजा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खेकडी बनवण्यासाठी तुम्ही एकदम परफेक्ट व्हाल. अगं बायको, गप्पा काय मारत बसलीस? पटकन खेकड्याचं कालवण बनव. फैजी धनी लगेच बनवाय घेते, पण खेकडी मात्र तुम्हीच साफ करून द्यायची बरं का. अगं हो, मला माहिती आहे तुझ्यासारखा काठी पैलवान खेकडी कशी मोडणार. मी मोडून देतो, चल पटकन बनव. चला तर मंडळी, आता वेळ न घालवता पटकन खेकडी कशी साफ करायची ते बघूया. तर पहिल्यांदा खेकडा पकडताना असा पकडायचा, त्याचे चावणारे नांगे पकडायचे आणि ते पहिला तोडून घ्यायचे अशा पद्धतीनं. नंतर त्याचे छोटे नांगे सुद्धा मोडून घ्यायचे, किंवा त्याच्या पोटावरचा जो भाग असतो असा, त्याला लंगोटी म्हणतात, तर ते काढून घ्यायचं. ते बाजूला ठेवायचं, ते आपण टाकून द्यायचं आहे कारण ते वापरायचं नाही आहे. तर जो वापरायचा भाग आहे तो मी परातीमध्ये ठेवते आणि जो टाकून द्यायचा आहे तो मी त्या ताटामध्ये ठेवते बघा. अगोदर जर छोट्या नांग्या मोडल्या तर तो मधला जो भाग असतो पेंदा तो व्यवस्थित निघतो. तर असे मोठे नांगे तोडले की लगेच छोटे नांगे असे तोडून घ्यायचे आणि मग त्याचा पोटावरचा भाग काढायचा, म्हणजे व्यवस्थित असा आपला तो मधला भाग निघतो. आणि मग त्याचं कवच काढायचं आणि साईडला ठेवायचं. तर कसं आहे मंडळी की वड्याची खेकडी असतात का नाही, ती काळ्या रंगाची असतात, पण ती खूपच टेस्टी असतात. तर तुम्ही जर विकत घेत असलात तर काळ्या रंगाची खेकडी बघून घ्या, कारण ती खूप टेस्टी असतात. आता जो आपण हे कवचाचा भाग काढला होता त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा असा खेकड्याचा मेंदू असतो. तर तो एका वाटीमध्ये ह्या नांगीच्या साह्यानं असं काढून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये जे काळं पाणी असतं का नाही ते त्याच्यात अजिबात आलं नाही पाहिजे. असं व्यवस्थित थोडंसं टच केलं की ते निघतं, अगदी सोलल्यासारखा ते मेंदूचा भाग आहे तो निघतो. आणि ह्याच्यामध्ये काळं पाणी सुद्धा अजिबात पडलेलं नाही आहे बघा. तर अशा पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आणि आपली खेकडी साफ करून झालेले आहेत. आता मेंदू पण सगळा काढून झालाय. तर हे बघा, ह्याला म्हणतात पेंदा आणि ह्याला म्हणतात मोठे नांगे आणि ते आहेत ते छोटे नांगे आणि हा मेंदू. आता ही खेकडी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता मसाला काय बघा, तर ओलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि सुका मसाला आपण थोडासा घेणार आहे. तर इथं मी थोडंसं जिरं घेतलेत, 1-2 चमचे तमालपत्र घेतले. तर मंडळी हे सगळं मी अंदाजेच घेतले, मोजून घेतलं नाही. 1-2 चमचे धने घ्यायचे आणि 4 चमचे होतील इतके पांढरे तीळ घ्यायचे. तर बघा, पांढरे तीळ थोडे जास्त घालायचे आणि 1-2 तुकडे दालचिनीचे, 1-2 तुकडे बदाम फुलाचे. हे बाकीचं काही नसेल तरी हरकत नाही, आपण फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा जरी घातलं तरी सुद्धा रस्सा टेस्टी होतो. पण आम्हाला ही सवय आहे म्हणून मी आता हे घालते. तर हे आता भाजून थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच हे आपलं ओलं खोबरं, त्यानंतर कांदा, लसूण, आलं, हे जे आपण काढलं होतं हे सगळं घालायचं आणि आता ह्याची चांगली बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची, पाणी घालून हे वाटून घ्यायचं. तर आता हे मी मसाला वाटून घेते आणि पटकन आपण पुढच्या तयारीला लागूया. तर मंडळी तुम्ही बघू शकता मी खेकडी स्वच्छ धुवून घेतलेत. हे पेंदे किती पांढरे शुभ्र झालेत बघा. त्यानंतर हे मोठे नांगे आहेत, हे आपण रश्शात घालणार आहे. आणखीन हे सगळ्यात मोठे नांगे आहेत, हे आपण भाजून पण खाऊ शकतो किंवा हे रश्श्यात किंवा मसाला खेकड्यामध्ये घालू शकतो. त्यानंतर ह्या ज्या बारीक नांग्या आहेत ह्याचा आपण स्टॉक बनवणार आहे. त्यासाठी काय करायचं, हे मिक्सरला वाटून घ्यायचं. तर मी मसाला वाटलेल्याच भांड्यामध्ये हे घातलं आणि अगोदर ह्याला असंच फिरवून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग फिरवून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये काढून अजून थोडं पाणी घालून ते स्टॉक वाढवायचा आणि असं हात लावून ते गाळून घ्यायचं. तर गाळून घेताना ह्या खेकड्याच्या ज्या कवच्या असतात त्या तळाला बसतात, म्हणून असा हात लावायचा. तर आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा अजून गाळून घेणार आहे, पण सुरुवातीला असं गाळून घ्यायचं. तर
एवढीच काय ते आपल्याला जरा जास्त मेहनत करावी लागते, पण रस्सा जर टेस्टी बनायचा असेल तर हे आपल्याला थोडं करावं लागतं. आणि आता हे बघा असं हलवून घ्यायचं, त्याचा तळाला जो गाळ बसलेला असतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर आता असं हात लावून जरी ओतलं किंवा असं जरी ओतलं तरी चालतं, पण आपल्याला अजून एकदा गाळून घ्यायचं आहे ते. तर तुम्हाला वाटलं तर हे जे अजून काही भांड्यामध्ये शिल्लक आहे त्याच्यात काही वाटायचे राहिला असेल तर अजून वाटून घेतलं तरी काही हरकत नाही. पण अशा पद्धतीनं मी अजून थोडंसं ह्याला वाटून घेते आणि परत ह्याचा स्टॉक काढणार आहे. तर मंडळी थोडंसंच फिरवून घेतलं आणि बघा आता परत याचा स्टॉक काढून घेते. आता हे शेवटला गाळताना अगदी शिस्तीत गाळायचं, कारण त्याचे जे कवचाचे जे कडक असे कण असतात ते ह्याच्यात पडायला नकोत म्हणून. आणि पूर्ण आता गाळून घेतल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर हा जो आता स्टॉक शिल्लक आहे तो आपण पुरण करायच्या चाळणीमध्ये घालून गाळून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये घातलं का नाही की आपल्याला पूर्ण त्याचा सगळा अंश मिळतो. जर पिठाच्या चाळणीमध्ये घातला तर त्याचं जे मांस असतं ते ह्याच्यावर चाळणीवरती तसंच राहतं. म्हणूनसाठी पुरण गाळायच्या चाळणीमध्ये घालून असं गाळून घ्यायचं आणि हे थोडंसं परत फिरवून घ्यायचं. बघा आता पूर्ण पाणी ह्याच्यातलं गाळून घेतलंय. आता याच्यामध्ये काही शिल्लक नाही आहे. जो काही कडक असं जे काही कण आहेत ते सगळे आपल्या चाळणीवरती राहिल्यात. आता हे आपण टाकून द्यायचे आहेत. तर का नाही इकडे एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये मी 1-2 पळ्या तेल घातलं. तेलाचं प्रमाण मी खूप कमी ठेवते, तसं पण आपल्या ह्याला जास्त कट नको आहे कारण रस्सा प्यायचा आहे. तर तेल घातलं, कांदा घातला. कांदा लालसर झाल्यानंतर आपण जो मेंदू काढून ठेवला होता तो मेंदू मी थोडासा घालते याच्यामध्ये आणि थोडासा ठेवते फ्राय करण्यासाठी. मस्त खेकडा फ्राय बनवायचा आहे त्याच्यासाठी. तर आता हे मेंदू तेलामध्ये घातला ना की पूर्ण असा विरघळतो. तर याला चांगलं विरघळून घ्यायचं. आणि हा मेंदू घालण्याचं कारण म्हणजे आपल्या रश्श्याला चांगला कट येतो त्याच्याने. थोडीशी हळद टाकली, गरम मसाला घालायचा आणि आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. मसाला, कांदा वगैरे चांगला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा. लाल तिखट घालायचं. 1-2 चमचे लाल तिखट घातलं मी. जसा आपला रस्सा असेल त्याच्या हिशोबाने घालायचं. तिखटसुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे पिल्यानंतर आपल्याला ठसका लागत नाही. आणि आता जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण घातलं. त्यातलंच थोडंसं वाटण मी ठेवते शिल्लक, आपल्याला फ्राय पण बनवायचं आहे त्याच्यासाठी. तर आता हे वाटण चांगलं तेलामध्ये असं भाजून घ्यायचं. त्याला असं तेल सुटलं पाहिजे इतकं त्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. आणि आता हे मधून मधून सारखं हलवत राहायचं, म्हणजे आपलं तळाला चिकटत नाही. आणि मसाला चांगला भाजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे, पण मसाला भाजताना गडबड करायची नाही. तर आता याला तेल सुटायला लागले बघा. आता याच्यामध्ये आपण जो स्टॉक काढला होता तो घालायचा, पण कसा एकदम भस्कन नाही ओतायचा. तर अगदी असा तार धरून हळूहळू घालायचा, म्हणजे अजून काही कण असले तर ते कण ह्याच्या तळाला बसतात. म्हणजे काय होतं, खाताना आपल्याला कचकच असं काही लागत नाही. अगदी मस्त आपण रश्श्याचा आनंद घेऊ शकतो. तर आता हे बघा मी एवढं गाळून घेतल्यानंतर सुद्धा याच्यात थोडंसं तरी शिल्लक राहतंच. तर हे असे कण शिल्लक राहतात. तर अजून आपल्याला जर का रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हा रस्सा मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचा. तर याला चांगली उकळी फुटू द्यायची नाही, कारण याला थोडासा हलवत राहायचं. आता इथं मी 1-2 चमचे भाजलेलं पीठ घेतलंय बेसनचं. तर त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पातळ पेस्ट बनवली आणि ती अगदी थोडी अगदी घालत आपण हा रस्सा हलवून घ्यायचा. तर हे केल्याने काय होतं की रस्सा फुटत नाही. आणि रश्श्याला कमीत कमी 15 मिनटं तरी उकळी फुटू द्यायची नाही. उकळी फुटायला लागली की गॅस बारीक करायचा आणि परत हलवून घ्यायचं. उकळी फुटायला लागली की परत गॅस बारीक करायचा आणि हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने याला 15 मिनटं असंच शिजू द्यायचं. आणि त्यानंतर मग रश्श्याला उकळी फुटली तर आपला रस्सा फाटत नाही. नाहीतर खेकड्याचा रस्सा हा अगदी असा म्हणजे फाटल्यासारखा होतो आणि मग तो खायला आवडत नाही किंवा प्यायला आवडत नाही. म्हणूनसाठी ही ट्रिक वापरून बघा, रस्सा अजिबात फाटत नाही. आणि बेसन घातल्यानंतर त्याचं असं म्हणजे पाणी वेगळं आणि रस्सा वेगळा असा होत नाही. तर आता हा 15 मिनटं असा रस्सा मी शिजवून घेतलाय, त्याला उकळी न फुटू देता. आता याच्यामध्ये खेकड्याचे मोठे नांगे टाकायचे, पेंदे पण टाकायचे जर हवे असतील तर. आणि जर तुम्हाला खेकडा मसाला बनवायचा नसेल तर ह्याच्यातच सगळं टाकला तरी चालतं. आता आपण बनवूया खेकडा मसाला. त्यासाठी मी एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं
तुम्हाला जसं आवडत असेल तसं घाला. तुम्ही जर जास्त तेल खात असाल तर जास्त घाला. जास्त तेलाने चांगली तर्री येते पण तब्येतीसाठी चांगला नसतो. तर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. शिवाय आपण थोडासा ठेवलेला हा जो खेकड्याचा मेंदू होता तो पण घातला. आणि आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा. तर आता बघू शकता कांदा आपला लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली, लाल तिखट घातलं चवीनुसार. आणि आता हे तिखट पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे आपल्याला चरका मारत नाही कुठल्या पण भाजीला. आणि त्याच्यामध्ये घातलं मी टोमॅटोची प्युरी. इथं 2 टोमॅटो मी वाटून घेतलेत. आता ही टोमॅटोची प्युरी चांगली त्याच्यामध्ये परतून घ्यायची. ह्या टोमॅटोच्या प्युरीला चांगलं तेल सुटलं पाहिजे इतकी भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जातो. तर त्यासाठी आपण हे मिश्रण हलवत राहायचं. उकळी फुटल्यानंतर ह्याच्यातलं पाण्याचं जे अंश असतो तो वाफेच्याद्वारे निघून जातो. एवढं हलवायचं की ते घट्ट झालं पाहिजे. आता याला तेल सुटायला लागले बघा. आता याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आणि आता हे हलवून घ्यायचं. वाटणसुद्धा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, तेव्हाच आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते. तर असं मी वाटण चांगलं भाजून घेते. वाटण भाजल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटायला लागल्यानंतर मग आपण मसाला जो ठेवला होता आपण ते पातेलं धुवून त्याच्यामध्ये पाणी घालते. तर आता आपल्याला याच्यामध्ये जास्त असं पाणी घालून रस्सा बनवायचा नाही आहे. तर आपल्याला जे खेकड्यांचा फ्राय बनवायचा आहे, चवीनुसार मीठ घालते. आणि त्यानंतर आपण जे पेंदे ठेवले होते खेकड्यांचे आणि नांग्या ठेवल्या होत्या त्या आता याच्यामध्ये घालायच्या. तर हे बघा मध्यम साईजच्या आपण म्हणजे दाताने फोडून खाऊ शकतो अशा पद्धतीचे जे नांगे आहेत ते नांगे घातलेत मी. आणि हे जे पेंदे आहेत जे आपल्याला चावतील असे आहेत ते घालायचे. ह्याच्यामध्ये मसाला आतमध्ये शिरला ना की खूप असं टेस्टी लागतं आणि ज्युसी असं लागतं. तर हे शिजण्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याच्या मसाल्यामध्येच हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर परत हे असं अगदी याचा फ्राय झाला पाहिजे इतकंच पाणी घालायचं आहे. तर आता याच्यामध्ये गरम पाणी घालून ह्याला थोडा वेळ शिजू द्यायचं. शिजायला ह्याला थोडासा वेळ लागतो. आणि पाणी घालताना सुद्धा खेकडे बुडतील इतकंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर मग तुम्हाला तेवढं पाणी आटवण्यासाठी वेळ लागेल. तर आता आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे झणझणीत आणि गावरान पद्धतीचा खेकड्याचा रस्सा आणि खेकडा मसाला फ्राय. सोबतच ज्वारी आणि तांदळाची मिक्स भाकरी, लिंबू आणि कांदा. अरे वा वा, झाला का खेकडा तयार? बायको, काय दिसते ही थाळी? बघूनच तोंडाला पाणी सुटलं बघ. या बया धनी, दिसतीन व झाक आ? थाळी हो. आणि मंडळी, तुम्हाला कसा वाटला आमचा हा फक्कड बेत कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली आहे ते आम्हाला सुद्धा कमेंट करून सांगा. अगं बायको, तुझं झालं असेल तर मी टेस्ट करून बघू का? या बया दमा की जरा, अवधनी खायसाठीच केले की. नाही नाही बायको, आता आउट ऑफ कंट्रोल. ही भाकरी घेतली, हा खेकडा घेतला आणि असा रश्श्यामध्ये बुडवायचा आणि मग नम नम नम, एक नंबर, सुपर से भी डुप्पर. तर मंडळी, खेकडा एकदम मस्त शिजलाय आणि एकदम जोशी असा बनलाय. खाण्यासाठी एकदम सुपर लागतो. खेकडा मसाला एक नंबरच झालाय. थांबा आता रस्सा पिऊन सांगतो कसा झालाय ते. या बया धनी, तुम्ही लई वंडच आहेसा बघा. तर मंडळी पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत राम राम राम. राम.